कारण त्यांनी उभं केलेलं हे बिझनेस एम्पायर असंच पुढे राखण्याची ताकद आमच्या एकाही मुलात नव्हती हे आम्हाला कळून चुकलेलं. तेव्हा पुढे त्यांच्या प्रॉपर्टीवरून भांडणं नकोत म्हणून हा निर्णय आम्ही घेतला होता. पण कोणाला काय मिळणार याचा निर्णय सर्वस्वी तेच घेणार होते. मागील काही महिन्यांपासून ते स्वतःच विल टाईप करत होते. मला सुद्धा काही कळू दिलं नाही त्यांनी. पण ऐन वेळेला ते पेपर्सच आणायला विसरले. इतर कोणी त्यांच्या खोलीत जाऊन जर्मन सेफ उघडू शकत नाही म्हणून ते स्वतःच पेपर आणायला गेले. अर्धा तास उलटला तरी आले नाहीत म्हणून मी उठून पाहायला गेले, पण दार बंद होतं. वाईन जास्त झाली की ते बसल्या जागीत झोपतात हे मला ठाऊक होतं. मी दार नॉक केलं नाही. याचा अर्थ त्यांना शेवटचे पाहणारे डायनिंग टेबलवर असणारे आम्ही सर्वच होतो. रीना मॅडमने विस्तृतपणे सांगितलं. नाही, चुकतंय तुमचं मॅडम. आम्ही मॅन्शनमधील नोकरांची चौकशी केली. 12:30च्या आसपास एक परिचारिका त्यांना औषधांची आठवण करून द्यायला तिथे गेली होती. दार तेव्हाही बंदच होतं, पण आतून रायचंद साहेबांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाशी बोलत असतील ते? मी विचारलं. हे ऐकताच रीना मॅडमच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कुणाशी बोलत असतील ते? मी पुन्हा विचारलं. रीना मॅडम समोर ठेवलेल्या बाटलीतील अल्कलाईन ब्लॅक वॉटर प्यायल्या. वाढलेली स्पंदने काबूत आणून म्हणाल्या, ते भूताशी बोलत होते प्रोफेसर. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण हे खरं आहे. मागच्या काही महिन्यांपासून त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं होतं. ते एकटेच बडबडायचे, मोस्टली हिंदीत. आधी मी इग्नॉर केलं, पण बडबडणं वाढत गेलं. तसं एक दिवस त्यांना याबद्दल विचारलं तर त्यांना काही आठवतच नव्हतं. मी कुठे एकटाच बडबडतो, डोकं फिरलंय तुझं, असं मलाच उलट म्हणाले. पण ते भूताशीच बडबडत आहेत असं का वाटलं तुम्हाला? मी विचारलं. कारण एक दोनदा त्यांच्या तोंडून मजनू हे नाव ऐकलं होतं मी. मजनू त्यांच्या तरुणपणीचा खास मित्र. त्यानेच यांना पन्नातील हिऱ्यांबद्दल सांगितलं होतं. 20-25 वर्षांआधी त्याचा मृत्यू झाला. त्याआधी बरेच दिवस आजारी होता तो. रायचंद यांनी सर्व प्रकारची मदत केली, पैसा पुरवला, पण बिझी असल्यामुळे स्वतः जाऊ शकले नाहीत. आठवडाभर दुःखात होते, पण नंतर सावरलं त्यांनी स्वतःला. ही वॉज अ स्ट्रॉंग मॅन. रीना मॅडमनी माहिती पुरवली. मी आवश्यक बाबी डायरीत नोंदवत होतो. भूतच दिसत होतं असं नाही म्हणता येणार. हा सायकोलॉजिकल इलनेस सुद्धा असू शकतो. म्हातारपणात माणसं आणखी संवेदनशील होतात. रायचंद यांना मित्राच्या जुन्या आठवणी सतावत असतील कदाचित. मी म्हटलं, मे बी तसंही असेल. तुम्ही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहात ना, यू नो बेटर. तुम्ही खरं खोटं शोधून काढालच. आणि हो, पासवर्डचं काय झालं? सापडला का तुम्हाला? जर्मन सेफ उघडली तर प्रश्न सुटतील आमचे, मॅडम म्हणाल्या. प्रयत्न चालू आहेत. एकच अटेम्प्ट मिळणार असल्यामुळे 100% खात्री झाल्याशिवाय सेफ उघडता येणार नाही. मी म्हटलं, अजून किती दिवस लागतील प्रोफेसर? एकाच जागी राहून कंटाळलेत सगळे. हाऊस अरेस्टवर असल्यासारखं वाटतंय त्यांना. मॅन्शनची अवस्था बिग बॉसच्या घरासारखी झाली आहे. रोज तेच तेच चेहरे पाहून, तेच तेच करून फॅमिली मेंबर्स बोर झालेत. मग पारा चढतो, वाद होतात. प्लीज लवकर काहीतरी करा. मॅडमनी सूचनावजा आदेश दिला. आता फार वेळ लागणार नाही. लवकरच मी निष्कर्षाप्रत पोचेन. मॅन्शनच्या सदस्यांना आता इथेच कोंडून राहायची गरज नाही. ते आपापल्या उद्योगांना लागू शकतात. कॉलेज, ऑफिस वगैरेला जाऊ शकतात. फक्त सर्वांना रात्री घरीच परतावं लागेल. बाहेर मुक्काम करता येणार नाही. शहर सोडून जाता येणार नाही. नीता अगरवाल आणि सनायाला देखील थोडे दिवस इथेच मुक्काम करायला सांगा. मी सल्ला दिला. मॅडमना तो पटला. सर्व बोलणं झालं असं वाटून त्या उठणारच होत्या. तेवढ्यात मी पुढचा प्रश्न टाकला. मदन अगरवाल खाली कोसळले किंवा त्यांनी जीव दिला
तेव्हा तुम्ही कुठे होतात मॅडम? मी फर्स्ट फ्लोअरवरच्या एका गेस्ट रूममध्ये होते. रायचंद गेल्यापासून आमच्या बेडरूमकडे पाहवत नाही. मी अवॉइड करते तिथे जाणं. तुम्ही गेला होतात ना काल. कसं वाटेल जिथे आपल्या माणसाचा काही दिवसांपूर्वी खून झालाय तिथे थांबायला? मॅडमने भावनिक होत विचारलं. समजू शकतो मी, पण शेजारची स्टडी रूम लॉक केली जात नाही का? अगरवाल बेधडक आत कसे शिरले? मी विचारलं. लॉकच असते ती रूम, पण कीज लिव्हिंग रूममध्ये असतात हे ठाऊक आहे त्यांना. मी पाहिलं होतं त्यांना स्टडी रूमकडे जाताना. पण मित्राच्या आठवणीत काही मुमेंट्स स्पेंड करायला जात असतील. बाल्कनीत बसून विस्की वगैरे पितील आणि येतील परत असं वाटलं होतं. त्यांचा सुद्धा मर्डर होईल हे इमॅजिन पण केलं नव्हतं. मॅडमने उत्तर दिलं. अच्छा, तर मग एवढी माहिती पुरे. येतो मी. थँक्स वेळ दिल्याबद्दल. मी निरोप घेतला. जिन्याने खाली येत होतो तेव्हा लिव्हिंग रूममध्ये बसून फिल्मफेअरमधील गॉसिप वाचणाऱ्या आरोही मॅडम दिसल्या. सनाया त्यांच्या शेजारी बसली होती. मला पाहताच आरोही मॅडम उपहासाने म्हणाल्या, काय मग प्रोफेसर, झालं का तुमचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण? तुम्ही केस सॉल्व्ह करण्याआधीच मर्डरर सुसाईड करून मेला. लोकांच्या कपड्याचा कलर गेस करण्यावाचून दुसरं काही टॅलेंट आहे की नाही तुमच्यात? बोलण्याच्या नादात आरोहीला हे सुद्धा कळलं नाही की आपण ज्या मर्डरर बद्दल बोलतोय तो शेजारी बसलेल्या मुलीचा फॉस्टर डॅड होता. सनाया ओशाळली, खाली मान घालून बसली. श्रीमंतीचा अतोनात माज असलेल्या या फटकळ बाईचे गर्वहरण करूया असं ठरवून मी जवळच्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि त्यांना म्हटलं, चौकशी अजून पूर्ण झालेली नाही मॅडम. त्याआधीच कुणाला गुन्हेगार ठरवून मोकळा व्हायला मी काही सोशल मीडियावरील ट्रोलर नाही. चला, आता तुम्ही भेटलाच आहात तर माझ्या 1-2 प्रश्नांची उत्तरं द्या पटकन. आरोहीजींच्या कपाळाला आठ्या पडल्या, पण रीना मॅडमच्या धाकामुळे त्यांना उत्तर देणं भागच होतं. या आधीच्या चौकशीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे रौनक साहेब आणि तुम्ही सकाळपर्यंत बेडरूममध्येच होतात, पण तसं नाही. रायचंद साहेबांचा मर्डर होण्याआधी काही मिनिटं रौनक सर त्यांच्या बेडरूम बाहेर घुटमळत होते. या गोष्टीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुद्धा आहे. मग तुम्ही खोटं का बोललात? मी पहिला वार केला. आरोहीजी गडबडल्या. सनाया ताठ बसली. आय वॉजंट लाईंग. मी झोपले असताना गेला असेल तो बाहेर. हाऊ वुड आय नो तो कुठे गेला होता? आरोहीने अडखळत उत्तर दिलं. असं कसं माहित नाही? तुम्ही पुन्हा खोटं बोलताय. रौनक साहेब तुमच्यात झालेल्या भांडणाने चिडून बाहेर गेले होते. भांडणाचं असं काय कारण होतं की त्यानंतर त्यांना थेट रायचंद साहेबांकडे जावंसं वाटलं, तेही इतक्या रात्री? मी फास आवळला. व्हॉट रबिश, कुठल्या मूर्खाने सांगितलं तुम्हाला हे? आरोहीने चिडून विचारलं. रौनक साहेबांनीच सांगितलं. ते तुमचे पती आहेत आणि या गोष्टीची खातरजमा झाली आहे की अॅनिव्हर्सरीच्या रात्री तुम्ही दोघं उशिरापर्यंत भांडत होता. शेजारच्या खोलीत राहणाऱ्या रिदमने हे सांगितलंय. तो तुमचा मुलगा आहे. मी उत्तर दिलं. आरोही मॅडमची अवस्था, आपलेच दातनी आपलेच ओठ अशी झाली. राजेश तिथे असता तर त्याने ही म्हण कशी घेतली असती हे तुम्ही ठरवा. दे बोथ आर डम बॅस. हो, झाली होती आमच्यात आर्ग्युमेंट्स. व्हॉट्स अ बिग डील इन दॅट? प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, पण त्यामुळे रौनक माझ्या फादर इन लॉला भेटायला गेला असं कसं म्हणू शकता तुम्ही? त्या रात्री तब्येत बरी नव्हती त्यांची. रौनक आपल्या डॅडची हेल्थ विचारायला जाऊ शकत नाही का? आरोहीने युक्तिवाद केला. रात्री 2-2:30 वाजता तब्येतीची चौकशी तर तो डिनर उरकल्याबरोबर लगेचच करू शकत नव्हता का? मला वाटलंच होतं तुम्ही खरं कारण सांगणार नाही. तेव्हा चला, मीच आठवण करून देतो. 90 नंतरच्या दशकात तुम्ही काही हिंदी सिरियल्समध्ये काम केलंत. तुमचा वाटा त्यात खारीचा असला तरी सिरियल्स तुफान गाजल्या. तुमचा अभिनय यथातथाच होता, पण दिसायला आकर्षक असल्यामुळे आरोही इज नेक्स्ट माधुरी अशा बातम्या फिल्मफेअर फेमिना मॅगझिनवाले छापू लागले. हवा तुमच्या डोक्यात गेली. तुम्ही डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर्सकडे तक्रारींचा पाढा सुरू केला. त्यांनी काही मागण्या मान्य केल्या.
पण तुमच्या डिमांड्स थांबेनात. त्यांनी तुम्हाला सिरियल्समधून बाहेर काढलं तरी पुढे त्या उत्तम चालल्या. हे पाहून येणाऱ्या नव्या ऑफर्स आटल्या. मग तुम्ही काही बी ग्रेड सिनेमात काम केलं. ते फर्स्ट डे फर्स्ट शो आपटले. निर्माते बर्बाद झाले. तुमचे डॅड विमललाल सांडू हे सुद्धा अतिश्रीमंतच. बिलिनियर नसले तरी मिलिनियर. तुम्ही त्यांच्या मागे लागून स्वतःसाठी बिग बजेट लव्ह स्टोरी मूवी बनवला. तो सुद्धा असा पडला की सांडू साहेबांची प्रॉपर्टी अर्ध्यावर आली. काही वर्ष लागली सावरायला. सर्व स्थिर स्थावर होतंय म्हटल्यावर तुम्ही पुन्हा वडिलांच्या मागे लागलात. यावेळी त्यावेळचे सुपरस्टार असलेले अनेक अभिनेते घेऊन मल्टीकास्ट हिस्टोरिकल सिनेमा बनवला. त्याने अवघ्या 5 लाखांची कमाई केली. बजेट होतं 25 कोटी. सांडू आणि कुटुंबीय जवळपास रस्त्यावर आलं. त्या धक्क्याने तुमचे वडील गेले, पाठोपाठ आई सुद्धा. पण त्यांचा प्रत्येकी 10-10 कोटींचा विमा होता. तुमच्या इतर भावा बहिणींनी वेळीच शहाणं बनून त्यातील 2 कोटी तुमच्या हातावर टेकवले आणि बाजूला केले. तुमची निर्मिती असलेला पहिला चित्रपट तुमच्या वडिलांसाठी शाप ठरला असला तरी तुमच्यासाठी वरदान ठरला. योगायोगाने त्यावेळी कॉलेजात असलेल्या रौनक सरांनी तो बघितला. पिक्चर रद्दड असला तरी ते तुमच्या सौंदर्याला भुलले. फ्लॉप असली तरी अभिनेत्री आहे, घराणं चर्चेत येईल म्हणून रायचंद साहेब आणि रीना मॅडमने लग्नाला होकार दिला. तुमचे दिवस फिरले. पुन्हा एकदा सुपरस्टार बनण्याची स्वप्न पडू लागली. पण रिदमचा जन्म झाला आणि त्यात 4-5 वर्ष गेली. तो मोठा झाल्यावर तुम्ही हा विषय रौनक सरांकडे काढलात. पण आर्थिक निर्णय रायचंद साहेबांच्या हातात होते. त्यांच्या इतका हुशार आणि प्रॅक्टिकल माणूस मी आजतागायत पाहिला नाही. मी त्यांचा मुलगा किंवा नातू असतो तर दोघांनी मिळून ही संपत्ती कित्येक पटींनी वाढवली असती आणि तिचा उपयोग लोककल्याणासाठी केला असता. असो, रौनक सरांनी रायचंद साहेबांपुढे ठेवलेला बिग बजेट सिनेमाचा प्रस्ताव त्यांनी साफ नाकारला. ते बिझनेसमन होते. नफा तोटा पाहूनच निर्णय घ्यायचे. यावरून तुम्हा पती पत्नीत कायम वाद होऊ लागले. यू मीन एका स्त्रीने मोठी स्वप्न पाहूच नयेत का? आरोही मॅडम फणकाऱ्याने म्हणाल्या. पहावीत ना, स्त्री पुरुष प्रत्येकाने मोठी स्वप्न पाहावीत, पण स्वतःच्या कर्तबगारीवर, इतरांच्या आयुष्याची शिडी करून नव्हे. मी उत्तर दिलं. आणि तुम्हाला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल कुठून समजलं? त्यांनी विचारलं. सिनेतारे तारकांचं आयुष्य कधी खाजगी असतं का? त्यात आम्ही डिटेक्टिव्ह. शोधलं की सर्व सापडतं. मी शंका फेडली. ओके, यू मीन टू से त्या रात्री रौनक आणि माझ्यात आर्ग्युमेंट्स झाली म्हणून तो डॅड इन लॉच्या रूमवर गेला आणि त्यांचा मर्डर केला, बरोबर? आरोहीने उपहासाने विचारलं. मी तर असं म्हणालोच नाही अजून. तुम्हाला वाटतंय का असं झालं असेल? मी विचारलं. यू आर सिक प्रोफेसर. असं बोलून आरोही मॅडम उठल्या आणि दणादण पावलं टाकीत जिन्याकडे निघाल्या. तुम्ही माझ्यासाठी वाद ओढवून घेतलात ना, बट शी इज अ व्हेरी कनिंग लेडी. या सुपर रिच लोकांच्या ओळखी खूप डीप असतात प्रोफेसर. ते काय काय करू शकतील याचा अंदाज येणं डिफिकल्ट. मी माझ्या डॅडना अनेकदा फोनवर बोलताना ऐकलंय. इवन पोलीस आर नॉट सेफ. तुम्ही एवढी रिस्क घ्यायला नको होती, सनाया म्हणाली. खरंय तुझं सनाया. याआधी सुद्धा अशा अतिश्रीमंत निजाम वगैरे मंडळींशी वैर पत्करून स्वतःला एकापेक्षा एक संकटात टाकलंय आम्ही. ते खरोखरच घातक आहेत. पण माझ्या मते खाजगी गुप्तहेर छताला लोंबणारी अवघड जागेची जळमट काढणाऱ्या लांब काठीच्या केरसुणीसारखे असतात. राजनैतिक दबाव आणि पैशांचा प्रभाव यामुळे पोलीस, सीबीआय सारख्या आखूड दांड्याच्या झाडू जिथे पोचू शकत नाहीत तिथे आम्ही पोचतो. गुन्हेगारीला, अपप्रवृत्तींना मुळासकट साफ करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर देश नावाची ही सुखी वास्तू जाळी जळमटांनी भरून जाईल. आता तूच सांग, केरसुणीला केराला घाबरून कसं चालेल? तिच्या आयुष्याचं सार्थकच काय मग? एकदा ठरवलं की पापडाचा जन्म घ्यायचा, मग भाजलं जातंय किंवा तळलं जातंय याची फिकीर करून काय उपयोग? मी स्पष्ट केलं.
सनाया खळखळून हसायला लागली. मग एकाएकी थांबून म्हणाली, प्रतापपूरची राजकन्या गार्गी आणि तुमचा विवाह ठरलाय असं कानावर पडतं अधूनमधून. खरंय का ते? होय, मी लाजून म्हटलं. मग तर तुम्ही सराफ फॅमिलीपेक्षा जवळपास दुप्पट श्रीमंत आहात, कारण गार्गीजी प्रताप घराण्याच्या एकुलत्या एक वंशज आहेत. मग तुम्ही मॅन्शनमधल्या मेंबर्सचा रूडनेस का सहन करता? सनायाने चमकदार डोळ्यांनी विचारलं. नाही, त्यांची संपत्ती ही फक्त त्यांचीच आहे. लग्नाआधी गार्गी आणि महाराज साहेब मिळून ठरवतील त्या संपत्तीचं काय करायचं ते. सासरी येताना ती राजकन्या नाही, एक सामान्य स्त्री बनून येणार असं तिनेच ठरवलंय. मी गैरसमज मिटवला. शी इज अ ग्रेट लेडी. मला सुद्धा त्यांच्यासारखं बनायचंय, सनाया कौतुकाने म्हणाली. अतिश्रीमंतीच्या साईड इफेक्ट पासून दूर राहशील तर तू सुद्धा ग्रेटच आहेस. बरं सांग, तू पुढे काय करायचं ठरवलंयस? मी सहजच विचारलं. रिसेंटली मी कॅटची एक्झाम दिलीय. 1-2 महिन्यात रिझल्ट लागेल. अब्रॉडला जाण्याची माझी इच्छा नाही, म्हणून भारतातच जॉब शोधून मॉमला सांभाळेन. मीनव्हाईल माझ्या खऱ्या आईचाही शोध घेईन. ती कोण असेल, कुठे असेल काय माहीत. सनायाच्या डोळ्यात खरेपण होतं. चांगला विचार आहे, ऑल द बेस्ट, मी म्हटलं आणि निरोप घेतला. थंडी ओसरली होती, पण रात्री उशिरा आणि भल्या पहाटे समुद्रावरून गार बोचरे वारे वाहत. त्या रात्री अशाच वाऱ्यांच्या संगतीने लाटांची अंगाई ऐकत मॅन्शनमधील प्रत्येक जण सुखनैव झोपला होता. अचानक पहिल्या मजल्यावर, जिथे सराफ कुटुंबियातील सर्व सदस्यांचे बेडरूम्स होते, एक आर्त किंकाळी दुमदुमली. पाठोपाठ बाळाच्या रडण्याचा आवाज. आम्ही तेव्हा दुसऱ्या मजल्यावर होतो, तरी ते आवाज रात्रीच्या नीरव शांततेत स्पष्ट ऐकू आले. आम्ही धावतच तिथे पोचलो. रीना मॅडम, रौनक, आरोही, रिदम, क्षिप्राचा नवरा अनिल, नीता मॅडम आणि घरातील काही नोकरांनी आधीच एका बेडरूम बाहेर गर्दी केली होती. ही मयंक आणि कृतिका मॅडमची बेडरूम, पण आत फक्त कृतिका मॅडम आणि मुलेच होती. मयंकचा पत्ता नव्हता. काहीतरी घडलं आणि कृतिका दचकून उठली, किंचाळली. तिचं किंचाळणं ऐकून शेजारी पाळण्यात झोपलेली टिया रडू लागली. असं काहीतरी घडलं असणार, पण कृतिका दचकून का उठली, का किंचाळली, हाच मुख्य प्रश्न होता. आणि आमच्या आधी तिथे पोचलेले सर्व सराफ कुटुंबातील शेरलॉक होम्स तोच प्रश्न तिला वेगवेगळ्या प्रकारे विचारत होते. आधी त्यांना श्वास तर घेऊ द्या भेंडी, विजय गर्दी पाहून ओरडला. बास्टर्ड, बीच वगैरे ऐकण्याची सवय असलेले भेंडीला दचकले आणि झटकन बाजूला झाले. आम्ही कृतिकाला पाणी दिलं. रीना मॅडमनी रडणाऱ्या टियाला शांत केलं. 5-10 मिनिटाने कृतिकाने सांगितलं, त्यांच्या मुलाला म्हणजेच 5 वर्षांच्या अभयला सुपरमॅन मूव्ही बघायचा होता, तेही मोठ्या स्क्रीनवर. म्हणून मयंक त्याला थिएटर रूममध्ये घेऊन गेला होता. कदाचित ते तिथेच झोपले असतील. मग मी सुद्धा दारातून नीट बंद केलं आणि झोपून गेले. थोड्या वेळापूर्वी टकटक असा आवाज ऐकू आला. झोपमोड झाली. मी बेडवरूनच अंदाज घेतला. तो डोअर नॉक करण्याचा आवाज नव्हता. दुर्लक्ष केलं आणि झोपले परत. पण जरा भराने तेच. तेव्हा मात्र मी घाबरले. उठून दिवे लावले. मी बघायला गेले तर मागच्या बाजूच्या खिडकीवर टकटक होत होती. एखादा सिगल वगैरे अडकला असेल म्हणून मी पडदा बाजूला केला आणि बघते तर काय, काचे पलीकडे संपूर्ण काळे कपडे घातलेला आणि हातात धारदार चाकू असलेला कुणीतरी तिथे उभा होता. मी घाबरून किंचाळले. तसा तो उडी मारून पळाला. माझ्या आवाजाने टिया उठून रडायला लागली. काय बोलताय काय मॅडम? अहो, तुमच्या सँक्शनमध्ये अजून किती किलर आणि किती चाकू आहेत होलसेलमध्ये? सगळे फेकून द्या मागच्या दर्यात, सचिन पुटपुटला. आणि मग व्हेजिटेबल्स कशाने कट करणार? रिदमने विचारलं. मिक्सरला लावा,
नाहीतर आजकाल ते कटिंग मशीन मिळतात ना, आत भाज्या टाकायच्या आणि ढाकण लावून वरून गोल गोल फिरवायचं घुरूम घुरूम. कल्याण स्टेशनला मिळतात 200ला एक. आणून देऊ काय तुम्हाला? सचिन बडबडला. पूर्ण सराफ कुटुंब आठ्या पाडून त्याच्याकडे पाहू लागलं. इग्नोर हिम. तो फक्त वातावरण स्ट्रेस फ्री करण्याचा प्रयत्न करतोय. राजेशने बाजू सावरली. येस 100% फ्री, होलसेलमध्ये. सचिन पुन्हा पचकला. एव्हाना मी त्या खिडकीपर्यंत पोचलो होतो. पडदा पूर्णपणे उघडलेला नव्हता. तो बाजूला केला. खिडकीच्या काचेवर हातांचे ठसे दिसत नव्हते. काच उघडली. गारेगार वारा आत शिरला. बाहेर छोटी बाल्कनी होती. वरच्या मजल्यावरून खाली येणं शक्य होतं. पण किलरने जर इथून खाली तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असेल तर तो डेअर डेव्हिलच असायला हवा किंवा बॅटमॅन, कारण आसपास पाय ठेवायला 1 फूट देखील जागा नव्हती. मॅन्शनची सरळ सोट उभी भिंत, मग तटबंदी, त्यापुढे खडकाळ समुद्रकिनारा. त्यामुळे इथून खालपर्यंत उतरून जाणं अशक्यच होतं. मॅन्शनमधील लोकांचे खून करण्यासाठी कुणी आपला जीव का पणाला लावेल? असो, असतात काही किलर सायकोपॅथ, पण एमेराल्ड मॅन्शनमधील कोणी सायकोपॅथ नव्हता. मी पुन्हा इतरांजवळ आलो आणि म्हटलं, उद्या सकाळी 10 वाजता मॅन्शनमधील सर्व सदस्यांनी आम्हाला रायचंद यांच्या बेडरूममध्ये भेटा. मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचंय. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.